नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात रामनाथ कोविंद यांनी भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी कोविंद यांना राज्यघटना आणि कायद्याचं संरक्षण, अनुरक्षण आणि प्रतिरक्षण करण्याची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर कोविंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरंखुरं स्वातंत्र्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रनिर्माण केवळ सरकारांकडून होत नाही, तर सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांपासून ते आपल्या मुलांना घडवणाऱ्या महिलांपर्यंत देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता आहे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत, पण आपल्याला आणखी प्रगती करायची आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची फळं पोहोचवायची आहेत. गरीब कुटुंबातल्या शेवटच्या मुलीपर्यंत संधीची दारं उघडली गेली पाहिजेत, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. विविधता हे भारतीय संस्कृतीचं केवळ वैशिष्ट्य नसून ती आपली शक्ती आहे. दया, क्षमा, शांती त्रिसूत्री आपल्या सभ्यतेचा पाया आहे, अशा शब्दात भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतीय जीवन पद्धतीचा गौरव केला आहे. राष्ट्रपती पदावरून पदमुक्त होण्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. अज्ञान, भय आणि अविश्वास यामुळे देशात सध्या अशांतता आणि हिंसेचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्याला यावर एकत्रित होऊन मात करण्याची गरज आहे, असंही ते यावेळी म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत अहिंसक समाजच सर्व वर्गांना, विशेषतः मागास आणि वंचितांना प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो. त्यासाठी अहिंसेच्या मार्गाचा पुन्हा एकदा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे, असंही मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा, तसंच योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन व्यवस्था नको, अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. कर्जमाफी द्यायला सरकारनं 3 वर्ष उशीर केला. या काळात 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकार अभिनंदनाला पात्र ठरत नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. मुंडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. सरकारची योजना अभिनंदनीय असल्याचंही ते म्हणाले. कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे शिवसेनेचं लक्ष राहील. शिवसेनेचं ढोलबजाव आंदोलन बँकांविरोधात होतं, सरकारच्या विरोधात नव्हतं, असं सांगत शिवसेना आणि भाजपा विरोधात काम करत नाहीत, असंही परब यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागासाठीच्या तरतुदीत कोणतीही कपात करण्याचं प्रस्तावित नाही, असंही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावावर विधानसभेतल्या चर्चेत हस्तक्षेप करत त्यांनी हे स्पष्ट केलं. मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही 3 मजली इमारत आज सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. 35 वर्ष जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच आज ही इमारत कोसळली आहे. या इमारतीत 55 ते 60 लोक राहत असून त्यापैकी 30 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळालं आहे. मदत कार्य करणारे 2 अग्निशामक मात्र जखमी झाले आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस तसंच अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्य करत आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता घटनास्थळी उपस्थित असून मदत कार्यावर लक्ष देत आहेत. आज दुपारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ प्रोफेसर यशपाल यांचं काल उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांनी 1949 साली पंजाब विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी, तर त्यानंतर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डॉक्टरेट पदवी मिळवली. मुंबईतल्या टाटा मूलभूत संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी अहमदाबाद इथं भारत सरकारनं स्थापन केलेल्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक म्हणूनही काम पाहिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशपाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.